बलिदान मास म्हणजे काय? गरम खूप संभाजी महाराजांच्या मुखात घातला, अडकवला आणि धेटरा सकट जीभ बाहेर काढली आणि त्या सळ्या घेऊन त्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या. ज्या डोळ्यांनी नेत्रांनी पहिला छत्रपती होताना बघितलाय ते एका क्षणामध्ये माऊली अंधारमय झाले. बेट टाकलं गेलेले, गरम चटके दिले गेले त्या माणसाला. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी महाराज खालपासून ते पायावरती मस्तकापर्यंत कुऱ्हाडीनं तुकडे 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 करतात. ती जी थिणगी पडली होती त्यांच्या बलिदानाची, हो, त्याने नंतर खूप मोठा पेड घेतला होता. वरती सूर्य आग ओकत होता आणि खाली आपले मराठे अक्षरशः गवत सुद्धा यांनी भाल्याची भूमिका घेऊन पोहोचत होते. पण संभाजी महाराज झुकले नाही, नमले नाही, थकले नाही, घाबरले नाही. काश्मीर ते कन्याकुमारी, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, अखंड हिंदुस्थानामध्ये आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपले आचार, आपले विचार, आपली रूढी, आपली परंपरा हे सर्व राहावं त्यासाठी माऊली दिलेलं ते बलिदान. हाथी घोड़े तोफ तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब पे भारी है. छावा चित्रपटातील कवी कलशाने उद्गारलेले हे वाक्य अक्षरशः अंगावर शहारे देऊन गेलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर स्वराज्याची धुरा सांभाळणारे छत्रपती संभाजी महाराज खरंच कुठल्या वादळापेक्षा कमी नव्हते. पण हे बलिदान केवळ एका चित्रपटापुरतं मर्यादित आहे का? ह्या बलिदानामागे खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठी शौर्यगाथा आहे. याच बलिदानाची आणि शौर्यगाथेची चर्चा करण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आजचा भाग आपल्यासाठी. नमस्कार, मी प्रशांत मुकुंदलाल बिरारे आपल्या सर्वांचं स्वागत करतो द मराठी बियर्ड मॅन पॉडकास्ट मध्ये. आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी जे व्यक्ती आलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे अभ्यासक आहेत. तर स्वागत करूया श्री अद्वित देशपांडे सर यांचं. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात तुम्ही? एकदम तुम्हाला दादा म्हटलं चालेल का? माऊली चालेल. दादा मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यावर तुम्ही कधीपासून अभ्यास करायला सुरुवात केली? एक साधारण माऊली एक 3.5-4 वर्षापासून. 3.5-4 वर्षापासून. पण मग तुम्हाला असं का वाटलं हा अभ्यास करावा? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज खरं तर खूप मोठा विषय आहे, तर तुम्हाला असं का वाटलं की या विषयाचा अभ्यास केला पाहिजे? मुळात माऊली मी धारतीर्थ यात्रा गडकोट मोहिमेला गेलो होतो. हम्म. त्या दरम्यान प्रसंग असा घडला की एक शिवछत्रपती संभाजी महाराजांविषयी आदर होता बरं. आणि पूर्णपणे तो आजही आहे. त्यात विषय असा देवा की एक आपुलकी म्हणतो ना आपण, आदर असणं म्हणजे आपला असा एक व्यक्ती वाटणं. बरोबर. ज्यावेळेस मी त्या गडकोट मोहिमेला गेलो, बरं. त्यावेळेस मी जेव्हा तिथे पाहिलं की अरे आपल्या पूर्वजांनी भगवान श्री शिवछत्रपती संभाजी महाराज, ज्ञात अज्ञात अनेकशे मावळे यांनी दिलेलं बलिदान ते कशा वाटेने गेलेत. बरोबर. आणि का त्यांचं एकच ध्येय, हिंदवी स्वराज्य, देव देश धर्म टिकावा. असं बोललं जातं, काशी होती कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर ना होते शिवाजी तो सुन्नत होती सबकी. हे कविभूषणांचं आहे. बरोबर. पण हे असं काय घडलं होतं? मग हळूहळू त्याची उत्सुकता, त्यामध्ये जेव्हा खालतून पाहिलं की अरे गुरुजी ह्या वयामध्ये सुद्धा खालून वर येत आहे. बरोबर. म्हणजे मुळात सांगतो, माझ्या हातामध्ये काठी आणि मी डोंगर चढतोय. बरोबर. खरंच सांगतो मला दम लागतो. पण गुरुजी कोणताही आधार न घेता, गुरुजी म्हणजे श्री संभाजीराव भिडे गुरुजी, ओके, हे कोणताही आधार न घेता बरोबर, आणि सरळ चालतायत, आपले आपले चालतायत, कोणताही त्यांना आधार नाही, काही नाही. आणि पोटामध्ये एकच तळमळ की ह्या पिढीला, समस्त भारत देशातल्या आपल्या पिढीला शिवाजी महाराज संभाजी महाराज हे रसायन कळावं, त्या रक्तगटाची पिढी घडावी. ती तळमळ बघून एक इच्छा मनामध्ये आली की नाही, एक आपुलकी निर्माण झाली की आपण यांचे स्वकीय आहोत. बरोबर. यांचा वारसा आपल्या रक्तात मध्ये आहे, खरंय, आणि तो आपण जपला पाहिजे माऊली. तेव्हापासून मग अभ्यासाला लागलो. अरे वा. तर दादा, तुम्ही आता एवढ्या वर्षापासून इतिहासाचा अभ्यास करताय, तर मला सांगा की तुम्हाला कळालेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज काय आहेत? मुळात माऊली बघताना त्यांना कधी पण बघाल तर एक आपल्या घरातले मोठे पुरुष, एक आदर्शवान व्यक्ती. जर विचारलं बाबा आदर्श कोणाचा घ्यावा आणि जगावं कसं या भूमीवरती, त्याचा आदर्श गुरुजींनी असं सांगितलं असं की बाबा शिवाजी महाराज असावं. आणि मरावं कसं वेळ प्रसंगी, तर तुमच्या देशाचा प्रश्न आहे, धर्माचा प्रश्न आहे, देवाचा प्रश्न आहे. अशा वेळेस
आदर्श असावे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज. वा. हे दोन पिता पुत्र म्हणजे साक्षात सूर्यनारायण. बरं. पण मग दादा आपण जेव्हा पण इतिहासाचा अभ्यास करतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, तर यांच्या इतिहासाविषयी इतकं दुमत का बघायला मिळतं? दुर्दैव असं आहे तेव्हा की आपल्याकडे असं म्हणलं पाहिजे की वाचक तबका हा एवढा निर्माण नाही झाला बरोबर. की जो वाचक असावा. अभ्यासक झाले बऱ्यापैकी. बरोबर. मुळात जर पाहिलं तर भगवान श्री शिवछत्रपती ह्यांच्यावरती अनेक पुस्तकं लिहिली गेलीत, अनेक. पण बरेच जण असा आपल्याला बघण्यात येतं तेव्हा की वाचकांचा आपल्या या देशामध्ये आज दुष्काळ पडलाय. खरंय. तो त्या इतिहासाला जाणून घेत नाही, पडताळून घेत नाही. आणि ह्यामध्ये एक प्रसंग काय झाला तेव्हा की काही ठरवून काम करणारी लोक की ज्यांना शिवछत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासामध्ये काहीतरी घुसळमिसळ करून स्वतःचा काहीतरी राजकीय स्वार्थ साधायचा आहे. जसं की समजा उदाहरण द्यायचं ठरलं, आपल्या इथे एसटी बस स्टॉप आहे बरोबर. सीबीएसला. बरोबर. त्या ठिकाणावरती समजा बाहेर एक पुस्तकाचा स्टॉल लागलेला आहे. खरंय. बरोबर. ते तुम्हाला 30 रुपये शिवचरित्र, 50 रुपये शिवचरित्र. आणि हेच जेव्हा तुम्ही एखादं ऑथेंटिक इतिहासकाराचं पुस्तक वाचलं जातं त्याची कमीत कमी किंमत 1200 ते 1500 रुपये असते. बरोबर. आता यापैकी सर्वसामान्य एक महाविद्यालयीन मुलगा काय निवडेल? 20-50 रुपयाचं पुस्तक. बरोबर. खरंय. ती पिवळी पुस्तकं तो निवडणार. खरंय. त्यामध्ये लिहिलं काय असणार की शिवाजी महाराज बाबा म्हणजे जे काही त्यांना रंगवायचे, त्यांचं राजकीय जो काही धोरण रंगवायचं आहे, बरोबर. तो त्याच्यामध्ये टाकून देणार. खरंय. आणि हा प्रभाव मग तेव्हा मुलांमध्ये जेव्हा मोठे होतात, जेव्हा ते खरंच अभ्यासाला लागतात, महाविद्यालय वगैरे इकडे जेव्हा त्यांच्या वर्गामध्ये येतो अभ्यास, त्यावेळेस त्यांचं कन्फ्युजन होतं पूर्णपणे. बरोबर. कन्फ्युजन झालं की माणूस शक्यतो त्या गोष्टी टाळतो. तुम्ही बोलले की अभ्यास वर्ग का वाढत नाही, हे नाही. त्याच्या मागचं कारण हे देव. पण म्हणजे तुम्ही आणि मी जेव्हा आपण शाळेत होतो तेव्हा महाराजांचा इतिहास हा फक्त 4थीच्या पुस्तकापुरताच मर्यादित होता. त्यापुढे आपल्याला महाराज शिकवले गेले नाही. पण मग असं का की महाराज फक्त 4थी पुरतेच मर्यादित का, पुढे का महाराज शिकवले गेले नाही आपल्याला? काय झालं तेव्हा की एक लागलेला उठाव मुळात. नंबर 2, ठराविक काही इतिहासकार ह्यांचे काही आपण म्हणू शकतो प्रोपोगेंडा किंवा दुसरा एखाद्या देशप्रती असणारं प्रेम किंवा दुसऱ्या एखाद्या संस्कृतीविषयी असणारं स्वतःचं प्रेम. बरोबर. मुळात जर तुम्ही भारताला हे आपले भगवान श्री शिवछत्रपती समजून दिले, पुढे मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तारा राणी, राजाराम महाराज आहेत, छत्रपती शाहू महाराज आहेत, पेशवे, त्याच्यानंतर असे अनेक आहेत. आपल्या भूमीमध्ये तेव्हा जेवढे वाळवंटात मी म्हणतो कण नसतील त्याच्याहून अधिक महापुरुषांनी या आपल्या भारत भूमीवरती जन्म घेतला असेल. खरंय. एवढे महापुरुष आपल्या या देशामध्ये आपल्या भूमीवरती घडून गेलेले आहेत. खरंय. तुम्ही राजपूतांच्या इतिहासात जा, जाटांच्या इतिहासात जा, आसामच्या इतिहासात जा, महाराष्ट्राच्या इतिहास, भक्ती आणि शक्तीचं एवढं मोठं ताळमेळ. खरंय. अहो म्हणजे ठिकठिकाणी गावाना गावामध्ये सुद्धा महानातले महान आत्मे आपले ते जन्म घेतलेले आहेत. बरोबर आहे. पण एक विशिष्ट विचारधारा असताना केवळ आणि केवळ त्यांचं बाबा आर्किटेक्चर बघा, त्यांची ग्लोरी करा किंवा ते किती महान होते हे दाखवण्यासाठी आपल्या इतिहासकारांचा एक प्रकारे जो काही आपला इतिहास आहे, ज्यातले जे पात्र आपण म्हणू शकतो किंवा जे व्यक्ती आहेत यांना कुठेतरी पुसायचं. कारण समजा ते आले तर मग त्यांच्यावर झालेले अन्याय पण आले पुढं. बरोबर. जसं बंदा बहादूर आले, खरंय. तुम्ही त्यांचं हे करायला गेले, मग त्या माणसासोबत अन्याय अत्याचार किती झाले हे तुम्हाला सांगावं लागणार आहेत. मग विशिष्ट काही गोष्टींसाठी किंवा आपलं ध्येय धोरण चालवण्यासाठी आणि राजकारणाची पोळी चालवण्यासाठी केलं गेलेलं एक प्रकारे मी हे धोरण म्हणणार दादा. बरोबर आहे. तुम्ही जसं बोलले दादा की आजकालची पिढी वाचत नाहीये, पण चित्रपटाच्या माध्यमातून त्यांना इतिहास कळतोय. म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून खूप साऱ्या वीरपुरुषांचे चित्रपट येत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे चित्रपटाच्या माध्यमातून इतिहास कळणं योग्य की वाचनातून इतिहास त्यांना गेलेला कधीही चांगला? मुळात पाहायला गेलं तेव्हा चित्रपट आणि कादंबरी ह्यामध्ये काही फरक नाही. एक प्रकारे पाहायला गेलं तर सुरुवातीला त्याच्या पहिली स्लाइड येते चित्रपटाची की बाबा हे अशा अशा संदर्भावर घेतलंय, डिस्क्लेमर असतं ते. काल्पनिक आहे. बरोबर. काही गोष्टी मग बाबा आम्ही नाटकीय रूपांतरण केलेलं आहे. मग नावं वगैरे काय अपवाद असू शकतो. बरोबर. तेच त्यांनी क्लिअर काय सांगितलं तुम्हाला, काही गोष्टी आम्ही आमच्या मनातून टाकल्या आहेत. बरोबर. बरोबर आहे की? मनोरंजनासाठी काही गोष्टी टाकल्या आहेत, काही गोष्टी खऱ्या पण असू शकतात. बरोबर. हे अशा गोष्टी केलेल्या आहेत देवा. बरोबर. म्हणजे कादंबरी स्वरूपात तुम्ही एक प्रकारे बघतायत, अनुभवतायत ते. पण इतिहास म्हणजे कशाला म्हणावं देव की कमीत कमी त्याला 2 ते 3 तरी
समकालीन संदर्भ असले पाहिजे. बरोबर. की मुळात बाबा भगवान श्री शिवछत्रपती राजगडावर ह्या दिवशी आले. मग त्याची नोंद कुठे, कुणाच्या डायरीमध्ये नोंद आहे का, कुणाच्या पत्रव्यवहारात नोंद आहे का, बरोबर. हे सगळं बघितलं जातं तेव्हा, तेव्हा अभ्यासला जातो. बरोबर. तेव्हा तो झाला एक प्रकारे इतिहास. म्हणजे माझे शिक्षक सांगतो त्यांचं आहेत ते, त्यांनी पहिल्या दिवशी आम्हाला शिकवलेलं म्हणजे पहिलं वाक्य असं होतं की इतिहास म्हणजे काय बाबा, की एकतर बाप दाखवणे तर श्राद्ध कर. त्यांनी सांगितलं जर तुम्ही इतिहासकार बनायचे, तुम्हाला पुरावा असेल तर तो इतिहास आहे, बरोबर आहे. नाहीतर तो इतिहास नाहीये. मग तो कोणताही तुम्ही वाचा, ब्रिटिश हिस्ट्री वाचा, पोर्तुगीज हिस्ट्री वाचा, इंडियन हिस्ट्री वाचा, इंडियन आर्मी हिस्ट्री वाचा, काही वाचा, बरोबर. पण ते डॉक्युमेंटेड प्रूफ असेल, काही रेकॉर्ड असेल तर तुम्ही त्याला एक प्रकारे मानू शकतात. स्वतःच्या मनाचं काही चालत नाही माऊली. छत्रपती शिवाजी महाराज असं बोललं की तुम्हाला काय आठवतं सगळ्यात पहिले? जदी दाटतो पूर्णता अंधकार, दिसे मार्ग ना लक्ष सर्वस्वी दूर, अशा संकटी कोणी ना घाबरावे, शिवाजी चरित्रास भावे स्मरावे. महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयांच्या स्मृतीने जळे ब्लिंच बाधा, नुरे देश अवघा जयांचा अभावी, शिवाजी जपू मंत्र राष्ट्र प्रभावी. म्हणजे काय की उदाहरणार्थ देवा, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगावरती काही क्षण येतात की बाबा आपण घाबरतो, बिचकतो किंवा संकट आलं. बरोबर. विचार करा, शिवाजी महाराजांच्या आयुष्यात किती संकट आले असतील. भरपूर. महाराज गेले आग्र्याला, म्हणजे मी तरी समजतो की एका मगरेच्या मुखामध्ये पाय ठेवले एक प्रकारे महाराजांनी. खरं. ज्या औरंगजेबानी आपले बरेच नातेवाईक मारून टाकले, भावंड मारून टाकले, मोठा भाऊ दारा शिको याचं मस्तक कापून आपल्या वडिलांना तो भेट देतोय, अशा माणसाला भेटायला भगवान श्री शिवछत्रपती संभाजी महाराज जात आहेत. जो क्रमांक 1चा कपटी औरंगजेब, त्याला भेटायला जात आहेत. खरं. जसं इतिहासाचा उल्लेख आहे सांगतोय. बरोबर. आणि अशा या परिस्थितीमध्ये विचार करा, सोबत बालराजे संभाजी महाराज आहेत. खरं. किती भयंकर संकटामध्ये आहेत महाराज. त्याच्यात सांगितलंय बाबा, महाराज तिथे त्याच्या भरदरबारमध्ये अपमान करतात, खिल्लत ती उडवून देतात. बरोबर. महाराजांना नजर काही ते टाकतो. त्याचा प्रयत्न असा असतो की महाराजांना काही करून तिथे दाबायचं किंवा मारायचं. पण रामसिंग यांनी दिलेला पहारा, मिर्झाजींचे सुपुत्र, बरोबर, त्याच्यामुळे ते शक्य नव्हतं. त्याच्यात भगवान श्री शिवछत्रपतीचं सगळं हे करतात, बरोबर की नाही. बरोबर. त्यानंतर शाहिस्ते खान झाला. शाहिस्ते खानाच्या वेळेस भगवान श्री शिवछत्रपती जात आहेत. तिथे गेल्यावरती शाहिस्ते खानाचा मुळात तिने वार केला होता गळा कापण्यासाठी. तिने हात पुढे केला बाबा, बरोबर, पण ते बोट आली, छाटली गेली. अफजल खान एवढा भयंकर दैत्य, त्या याला हे केलेले महाराजांनी. किती ह्याच्यामध्ये संकटामध्ये असताना देवा, जिथे हिंदवी स्वराज्य किंवा हिंदूंचं किंवा भारतीय लोकांचं एक सुद्धा राज्य उरलेलं नाहीये. पाची पाचशाह्या, 6वी असुरवी आपली मोगलशाही, त्याच्यावर फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हबशी, इंग्रज, ह्या सगळ्यांचं राज्य असताना शिवाजी महाराज 14व्या वर्षी कामाला लागतात. तिथून ते वयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराज एकच विचार, हिंदवी स्वराज्य बनवायचं. बरोबर, इथपर्यंत नेतात देव. आणि महामंत्र आहे नवे शब्द साधा, म्हणजे दोन्ही श्लोक गुरुजींचे. त्यांचे गुरु सांगायचा अर्थ काय की नुरे देश अवघा जयांचा अभावी, शिवाजी जपू मंत्र. शिवाजी केवळ नाव नाही माऊली, हे एक मंत्र आहे जगण्याचा. बरोबर. राष्ट्राला प्रभावशाली करणारा मंत्र म्हणजे शिवाजी महाराज आहेत. खरंय, बघायला गेलं तर. खरंय. आपण आता जेव्हा गप्पा मारतोय तेव्हा मी कंटिन्युअसली ऑब्झर्व करतोय, तुम्ही भगवान श्री छत्रपती असं म्हणतायत, तर पण मग छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व देऊन त्यांचं जे शौर्य आहे त्याच्यावर कुठेतरी गदा येईल असं वाटत नाही का? मुळात माऊली सांगतो, प्रत्येकाची एक आस्था असते किंवा बघण्याचा दृष्टिकोन असतो. बरोबर, असतो की नाही. बरोबर. कोणासाठी महामानव म्हणजे ते आहेतच, म्हणजे देवाच्या ठिकाणी आहेतच, मी मानतो त्यांना देवाच्या ठिकाणी, पण यामुळे देव मानून त्यांचं कर्तृत्व, त्यांचं शौर्य कुठेतरी आपण वगळल्यासारखं वाटतंय का? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतस्य विद्युन्धान धर्मस्य संभवामि युगे. बरोबर. परित्राणाय साधूनां विनाशाय तुश्रिकां धर्म संस्थापनाचाय संभवामि युगे. जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल त्यावेळी मी अवतार घेणार, भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतायत, वचन आहे त्यांचं. बरोबर. त्याचप्रमाणे माऊली, जेव्हा आपल्या इथल्या आया बहिणी यांना म्हणजे एक प्रकारे उचलून नेलं चाललंय, बरोबर, गरीब शेतकऱ्याला मारलं चाललंय, मंदिरं उद्ध्वस्त केली चालली, गौमातेची हत्या होती, जागोजागीवरती एक प्रकारे असुरांचं राज्य चालू आहे. बरोबर. अशा वेळेस शिवाजी महाराज
एक 9व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती, 14व्या वर्षी संकल्प घेतात, कामाला लागतात. आणि रायरेश्वरी घेतलेला जो संकल्प असतो त्या 32 सुवर्ण सिंहासनावरती बसून बरोबर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला बरोबर. बसून तो संकल्प पूर्ण करता आणि हिंदवी स्वराज्य व्हावे ही तर श्रींची श्रींची इच्छा. बरोबर आहे. म्हणून माझ्यासाठी देवा ते भगवानच आहे, हे देवाचा अवतार आहे हम्म. हे माझे तरी असतात तशी दादा. नाही म्हणजे पूर्ण महाराष्ट्राची ते आस्था आहेत. पण मला फक्त तुमच्या तोंडून ऐकून घ्यायचं होतं की तुम्ही काय उत्तर देता. आस्था म्हणजे ते पूर्ण महाराष्ट्राचीच नाही तर मला असं वाटतं पूर्ण देशभराची प्रेरणा आहे छत्रपती शिवाजी महाराज. आता मला एक सांगा दादा, आपण नेहमी वाचनात किंवा कुठे व्हिडिओजमध्ये वाचनात येत असतात की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये काही मुसलमान अधिकारी पण होते आणि त्यांचं धार्मिक धोरण काय होतं महाराजांचं हे आम्हाला जाणून घ्यायचं. पहिला प्रश्न तुमचा असा की जे काही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं इतिहास म्हणजे काय, पुरावा असेल त्याचे समकालीन काही अजून डॉक्युमेंट असेल तर तो पुरावा. हम्म. जर पाहायला गेलं समस्त इतिहासामध्ये देवा सगळे गणित मांडलं आपण, गणित मांडलं तर 0.50% म्हणजे अर्धा टक्का सुद्धा मुसलमान नाही असं अच्छा. पाहायला गेलं तर. अच्छा. जे शहाजी राजेने त्यांच्या पदरी दिलेले आहेत बरं. ते लोक चालतायत, पण शिवाजी महाराज स्वतःहून ठेवून गेलेलं हम्म. असं कुठेही कोणताही उल्लेख सापडत नाही. आणि गजानन भास्कर मेंदळेचं आपण वाचलं 1657 ते 1659 नंतर एक सुद्धा उल्लेख सापडत नाही. पण असं का सांगितलं गेलं म्हणे मी आणि असं का लिहिलं गेलं. तुम्हाला ह्याच्या पुढे एक सांगतो देवा, परिस्थिती एवढी म्हणजे हे आहे, तुम्ही गुगल करा, एक जागा बनवली गेली तिथे लिहिलं गेले की शिवाजी महाराजांचे मुसलमान गुरु, शिवाजी महाराजांचे मुसलमान गुरु हे सुद्धा एक जागा आपल्या महाराष्ट्रामध्ये ठेवली गेलेली आहे. आणि लोक यावर विश्वास ठेवतात. जेव्हा तुम्ही एखादा नॅरेटिव्ह सेट करतायत, हिटलरचं वाक्य बरोबर. की एखादी खोटी गोष्ट तुम्ही 100 वेळा सांगा, ती 101 खरी वेळा वाटायला सगळेजण खरेच बोलणार आहेत खरंच गोष्ट. बोल. बरोबर. आणि काहींचं बाबा धोरण, काहींना बाबा भेटणार राजकारण किंवा इतर समाजाकडनं की पैसा पाणी जो भेटतो किंवा लॉयल्टी जी काही भेटते, रॉयल्टी सॉरी, जे काही भेटतंय अशा गोष्टी, मग त्याच्यामध्ये बाबा जर ही तडजोड करून जर आम्हाला पैसे मिळत आहेत तर आम्ही ही तडजोड करून बघू. काही ठराविक विचारधारा आहेत की नाही आमचं बाबा हेच धोरण चाललं पाहिजे, आम्हाला बरोबर. समाजात हे अंधारामध्ये ठेवायचंच आहे. बरोबर. कारण जेव्हा तुम्ही शिवाजी महाराज संभाजी महाराज वाचतात देवा, तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना आत्मविश्वास एवढा भयंकर वाढतो की आयुष्यात तुमच्या कितीही मोठं संकट येऊ द्या, कितीही मोठं, तुम्ही बरोबर. त्याच्यावरती 1001% मात करणार म्हणजे करणार. खरी गोष्ट आहे. ह्यासाठी हे जे म्हणजे जे काही तुम्हाला सांगतोय यासाठी दिलेलं म्हणजे संदर्भ काय हम्म. पुस्तक आहे त्याचं नाव सांगतो. हम्म. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सैन्यातले मुस्लिम हे वास्तविक सत्यबाबा सत्यन वेलेनकरांचं पुस्तक आहे. अगदी छोटंसं पुस्तक आहे पण प्रत्येक गोष्टीचा डॉक्युमेंट त्यामध्ये त्यांनी मांडलेला आहे. बरं. जो प्रत्येक संदर्भ आहे, डॉक्युमेंट आहे, बरं. जे त्यावेळेसच्या नोंद आहेत, या सगळ्या त्याच्यामध्ये मांडले. बरं. हे प्रत्येकाने त्या वाचलंच पाहिजे देवा. ओके. हो. आणि त्यांचं धार्मिक धोरण काय होतं. शिवाजी महाराज धार्मिक धोरण म्हणजे सोपं आहे तेव्हा, एक धर्माभिमानी होते आणि म्हणजे ज्या ज्या गोष्टी बाबा सेक्युलर होते का, जसं आता दाखवलं जातं की महाराज सेक्युलर होते, ते सर्व सर्व धर्मांना समान बघायचे, कुठल्या एका धर्माशी त्यांची लढाई नव्हती, तर असं खरंच होतं का. मुळात म्हणजे एक धर्माभिमानी. हम्म. ठीक आहे, तू तुझ्या घरी बाबा सुरक्षित आहे ठीक आहे, पण माझ्या घरावरती चालू नको. बरोबर. जसं की पाहायला गेलं सप्तकोटेश्वरचं महादेव मंदिर, हम्म. तिथे ऍक्च्युली ते पाडलं गेलं होतं आधी. अच्छा. आणि तिथे चर्च झालं होतं. हम्म. मग ते पुन्हा त्याच्यावर आक्रमण करून शिवाजी महाराजांनी तिथे मंदिर बांधलेले, बरोबर. पुरावा बाहेर लिहिलेला शिलालेख वाचा. असे भिवंडीत गेले तुम्ही. त्याच्यानंतर आपलं शिवभारत नावाचं पुस्तक आहे, कवींद्र गोविंद परांद नेवासकर यांनी लिहिलेलं, बरं. संस्कृत भाषेमध्ये पुस्तक आहे, भाषांतर झालेले त्या पुस्तकात सुद्धा आज भेटतं हं. ते सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये पण असे अनेक उल्लेख सापडणार की जिथे जिथे आपल्या मंदिरांचा देवस्थानांचा अपमान झालेला आहे बरं. ते महाराजांनी पुन्हा तिथे जे काही वास्तू तोडली गेली हम्म. की त्याचं पुन्हा दुरुस्ती केले गेले. मुळात महाराजांचा शेवटचा आदेश काय आहे की चैत्र पौर्णिमे दिवशी ज्या दिवशी महाराजांचं निधन झालं त्या दिवशी महाराज म्हणता काय की सप्तगंगा सप्तसिंधू मुक्त करा, काशीचा विश्वेश्वर महादेव यवनांपासून सोडवा, त्याला हिंदवी स्वराज्यात आणा. आणा म्हणजे काय, तिकडून उचलून इकडे नाही आणायचं, आपल्या सीमा तिथपर्यंत न्यायचे. बरोबर. कार्यात सुतूर होऊ नका, शत्रू हुशार आहे.
हम्म, शेवटी मग मी देवाचं स्मरण करतो. हम्म. आणि मग त्यानंतर मग धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, त्यांचा पूर्ण मग संघर्ष हा सुरू होऊन जातो तेव्हा. बरोबर आहे. नाही, त्याच्यावर आपण येणारच आहे. तो आजच्या पॉडकास्टचा आपला मेन मुद्दा तोच आहे. आणि तुमच्या मार्फत लोकांपर्यंत आम्हाला ते पोहोचवायचं आहे की बलिदान मास नेमकं काय आहे. येत्या 27 तारखेपासून जो सुरू होतोय बलिदान मास, त्याची सविस्तर चर्चा आपल्याला करायची आहे आणि तो आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. बरं, तर मला आता एक विचारायचं आहे तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जेव्हा स्वर्गवास झाला तेव्हा स्वराज्याची संपूर्ण जबाबदारी ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या खांद्यावर आली. पण त्यांच्याबरोबर नेहमी एक दुर्दैव घडत गेलं. पण त्यांचा इतिहास जो आजच्या काळात जो पुढे आला तो इतका प्रखरपणे का आला नाही. आता आता कुठे संभाजी महाराजांचा इतिहास पुढे येतोय, पण आधीच्या काळात तो इतका प्रखरपणे का पुढे नाही आला. मुळात देवा जर पाहायला गेलं या प्रश्नाचं उत्तर की बाबा मोहितींची मंजुळा, थोरंतची कमळ वगैरे अशा जे काही ह्या गोष्टी आहेत चित्रपट, हा, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती कायम अशी मलिन दाखवली गेली. म्हणजे व्यसनी, स्त्री लंपट अशी कायमच मलिन का दाखवली गेली त्यांची प्रतिमा. मुळात जर तेव्हा पाहायला गेलं की काही नाटकं झाले, हम्म, ज्याच्यावर नंतर युट्यूबला चित्रपट पण आहे, बरोबर. हम्म, आणि ह्यामध्ये काय झालं तेव्हा की संशोधन हे मूळ प्रॉपर झालं नाही, हम्म, बरोबर. आणि संभाजी महाराज खरं सांगतोय माझ्या तरी याच्यातून बघण्यातून की खरंच एक तेजस्वी पुरुष. हम्म, आणि सर्वात जास्त इतिहासामध्ये एक प्रकारे मागच्या काळामध्ये अन्याय झाला त्यांच्यावरती, बरोबर. की बाबा ह्यांचा इतिहास खूप उशिरा देवा एवढ्या प्रखरपणे बाहेर आला. हो. आणि कमल गोखले हम्म, एक स्त्री अच्छा. त्या काळामध्ये संशोधनासाठी निघतेत. म्हणजे ओके. अनेक आहेत असे इतिहासकार, पण विशिष्ट काय बरोबर की एक स्त्री, हम्म, यांची मान्यता आहे की भगवान श्री शिवछत्रपती यांचा सुपुत्र असा असू शकत नाही. नाही. पण अशा याच्यामध्ये जे आज आपले संभाजी महाराज समजतायत देवा, हम्म, हे केवळ त्या मायमाऊलीमुळे. अच्छा. त्यांनी त्यावेळेस केला तो संघर्ष, बरोबर. त्यावेळेस शोधले डॉक्युमेंट्स वगैरे, तो लिहिलं ते लिखाण, हम्म, पुढे ते प्रकाशन, मग त्याचा अभ्यास, बरोबर. असं करता करता पुढे. आणि संभाजी महाराज यांनी खरंच सांगतो तेव्हा सूर्याला लाजवेल असं दिव्य बलिदान त्यांनी दिलेलं आहे. पण तो जो इतिहास आहे एवढा मोठा, छत्रपती संभाजी महाराजांचा एवढा मोठा इतिहास आपल्यापासून का लपवला गेला कायम. सुरुवातीला जे सांगितलं तेच देवा. हम्म, कारण जर संभाजी महाराजांनी कोणत्या गोष्टीसाठी दिलेलं होतं बलिदान, बरोबर. तर कदाचित जी ठराविक राजनीती आहे हे बरोबर. पुढे चालणार नाही. मुळात राजकारणाविषयी मला काही बोललेत हे पण नाही देवा, पण बरोबर. जे ठरवून केलेली गोष्ट आहे त्याबद्दल बोललंच गेलं पाहिजे बरोबर. की नाही बाबा, संभाजी महाराजांसोबत जो काही झालेला अन्याय अत्याचार आहे हा याच माध्यमातून झालेला आहे. आणि जेव्हा त्याचा इतिहासच पुढे नेऊ दिला. खरंय. म्हणजे आता जो छावा चित्रपटही आला त्यात त्यांनी बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे पूर्ण इतिहास तर नाही दाखवू शकत ते, पण जेवढा पण त्यांनी दाखवलाय तर चित्रपटात गृहातून अक्षरशः ढसाढसा रडत लोक बाहेर येत आहे. तर विचार करा, म्हणजे एवढा पूर्ण इतिहास अजून दाखवला नाहीये तरी पण लोकांना एवढा त्रास होतोय. खरंच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या घडल्या असतील तेव्हा त्या ज्या यातना त्यांना झाल्या ते खरंच किती दुर्दैवी असतील. मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले सोनेत्र तुटले जरी जीवशीर, दुर्दांत दाहक ज्वलंत समाज व्हावा, म्हणून उरधौर्य सिंहसिंह छावा. हा गुरुजींचा अजून एक श्लोक आहे. विषय असा आहे देवा की एक पुस्तक पण सांगतो तुम्हाला, हम्म, कादंबरीच आहे, पण ते एक प्रकारे संभाजी महाराजांच्या बलिदानावर आधारित आहे. हम्म, कादंबरीचं नाव आहे अग्निगंध. बघा ओके. नावच किती तेजस्वी. हम्म, अक्षय चंदेल यांचं ते पुस्तक आहे, कादंबरी आहे, ऐतिहासिक कादंबरी. बरोबर. पण देवा ती वाचत असताना एक गोष्ट तुम्हाला सांगतो हम्म, की जेवढे पण जणांना सांगितलं वाच, त्यांनी स्वतः अनुभूती अशी घेतली की ते त्या काळामध्ये गेलीत, बापरे. त्या काळामध्ये जात आहेत. हम्म, तो घोड्यांचा बाबा आवाज, हम्म, या ठिकाणी महाराज थांबलेत, संगमेश्वर, इंद्रायणी नदी, हम्म, असं वाटतं की ती बोलती आपल्याशी. अच्छा. हा, म्हणजे ह्या आपण अनुभव घेतो. एवढं एक सुंदर पुस्तक आहे. मग तुम्हाला इतिहास अभ्यासाचा हवं संभाजी महाराजांचा, अजून छोट्यातलं छोटं पुस्तक आहे. तुम्ही सुगा शेवळेचं शंभूराजे पुस्तक ते हम्म, घेऊ शकतात. एक 20-50 रुपये किंमत आहे, पण वाचण्यासारखं पुस्तक आहे. संदर्भ सगळे दिलेले आहेत. विजयराव देशमुखांचं शंभूराजे ते वाचू शकतात तेव्हा तुम्ही. आणि खरंच म्हणजे महाराजांची प्रतिमा जेव्हा पण डोळ्यासमोर येते किंवा कुठेही दाखवली जाते ते सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाला फाडणारे महाराज अशी त्यांची प्रतिमा दिसते. म्हणजे खरंच असा कुठे उल्लेख आहे महाराज होते खरंच असे. होते बरेच, म्हणजे वक्ते म्हणा, अभ्यासक वक्ते म्हणा,
हम्म. यांच्या मुखातून तसं ऐकलंय की महाराज म्हणजे संभाजी महाराज हे खेळायचे वाघांसोबत सिंहांसोबत सहज. ह्या ताकदीचे होते महाराज. महाराजांचा व्यायाम तेवढा होता माऊली. हम्म. त्यांचं शास्त्र आणि शस्त्राचं एक उत्तम जर आपण उदाहरण बोलायचं ठरलं, संभाजी महाराज. बरोबर. संस्कृत भाषेमध्ये बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिला, जो पॉलिटिकल सायन्समध्ये PhD करण्यासाठी अभ्यासला जातो आज पण. बरोबर. त्याच्यानंतर एवढा उत्कृष्ट व्यायाम, हम्म. एवढी चांगली नीती, रणनीती आखण्याची पद्धत, म्हणजे खरंच शस्त्र आणि शास्त्र दोघांचा एकच परिचय. इव्हन लहान मुलं जर असतील त्यांना तुम्हाला शिकवायचं हवं, कविते स्वरूपात संभाजी महाराज शिकवायचे. बरोबर. लेखक श्री ओमकार पांडव, ज्यांना बाजी पांडवही बोललं जातं, बरोबर. ह्यांचं शंभू बावन्नी नावाचं पुस्तक आहे. बरोबर. 52 छंद त्यांनी स्वतः रचलेत, ते लिहिलेत त्याच्यामध्ये. ह्या माध्यमातून सुद्धा, कवितेच्या माध्यमातून सुद्धा हम्म. तुम्ही संभाजी महाराजांचा इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात माऊली. जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आपण वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा तेव्हा एक नाव पुढे येतं, ते म्हणजे छंदोगामात्य कवी कलश, ज्यांनी महाराजांना शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. असे कवी कलश होते कोण, म्हणजे आणि कुठून आलेले होते ते? कवी कलश जशी आपण इतिहासामध्ये मान्यता पाहिजे, म्हणजे इतिहासानुसार, की जर पाहायला गेलं तर जेव्हा भगवान श्री शिवछत्रपती संभाजी महाराज आग्र्यावरून आले, त्यावेळेस मराठ्यांच्या संपर्कात आले असं बरं. मानलं जातं. बरं. त्याच्यानंतर संभाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये होते. ज्यावेळेस संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्यावेळेस त्यांना छंदोगामात्य ही पदवी दिली गेली आणि अष्टप्रधान मंडळामध्ये सहभागी केलं गेलं. छंदोगामात्य म्हणजे काय? छंदोगामात्य म्हणजे तेव्हा ते शीघ्र कवी होते. कोणताही प्रसंग सांगा, काही सांगा, बरं. ते क्षणावरती हम्म. एक छंद रचणार बाबा, एखादी हम्म. कविता म्हणू शकतो ओके. आपण, ओके. ते करू शकत होते. बरोबर. म्हणजे ते वीर पण एकदम. छंद म्हणजे अशा की त्या प्रसंगाला लागून येणार डायरेक्ट. बरं. आणि मंत्रिमंडळामध्ये त्यांचं काय पद होतं? मंत्रिमंडळामध्ये छंदोगामात्यच दिलं अच्छा. गेलेलं. अच्छा. आणि बरेचसे व्यवहार असतील किंवा एक डिप्लोमॅट तुम्ही म्हणू शकतात. जेव्हा पोर्तुगीजांसोबत म्हणजे तह करायचा होता, हम्म. त्यावेळेस कवी कलशानं संभाजी महाराज सांगितलं तुम्ही जा, पण काहीतरी कारणामुळे उशीर झाला त्याच्यामध्ये, म्हणून तो तह झाला नाही वेळेवरती. बरोबर. हे एक आपण बघू शकतो. इव्हन बरेचसे जे आपल्या याच्यामधले आपण म्हणतो की बाबा हेर होते किंवा संभाजी महाराजांच्या विरोधात कट कारस्थान करत होते, हम्म. ते सुद्धा पकडण्यामध्ये त्यांनी बऱ्या प्रकारे सहायता केली होती. अच्छा. आणि संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देणारा व्यक्ती म्हणजे कवी कलश. का म्हणजे आपण म्हणतो ज्याला मित्र हवा, हम्म. एक तुम्ही म्हणू शकता तेव्हा ते. बरोबर आहे. म्हणजे आजही जेव्हा जेव्हा मैत्रीचं उदाहरण दिलं जातं, तेव्हा तेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचं उदाहरण दिलं जातं. म्हणजे मैत्री असावी तर इतकी कट्टर असावी. आता आपण पुढे वळूया, म्हणजे ज्यासाठी आपण हा पॉडकास्ट केलेला आहे त्यावर आपण आता बोलूया. की सगळ्यात पहिले आता तुम्ही सांगा की बलिदान मास म्हणजे काय? त्यागाचा, दुःखाचा, सुटकाचा काळ, ज्याप्रमाणे देवा आत्मउन्नती, आत्मउद्धार, आत्मसाक्षात्कार गरजेचं आहे, हम्म. त्याचप्रमाणे राष्ट्र उन्नती, राष्ट्र उद्धार, राष्ट्र साक्षात्कार हे देखील गरजेचं आहे. आणि ती राष्ट्र उन्नती माणसामध्ये व्हावी, घडावी व आपला देव देश धर्म टिकावा, ह्यासाठी आपण हे एक प्रकारे अनुष्ठान करतो म्हणू शकतो आपण. बरोबर. किंवा एक राष्ट्राचं सुतक आहे. कारण संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलंय हे केवळ आणि केवळ आपल्या देवदेश धर्मासाठी दिलेत माऊली. आपले 4 वेद, 18 पुराण, 12 ज्योतिर्लिंग, 53 शक्तीपीठ, बरोबर. या सर्वांसाठी संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान आहे. संभाजी महाराजांचं मरण हे केवळ एका क्षणाचं किंवा एका दिवसाचं नाही माऊली. संभाजी महाराजांनी दिलेलं जे काही बलिदान आहे हे पूर्ण फाल्गुन प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या या पूर्ण कालावधीमध्ये पकडल्या गेल्या क्षणापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी हे दिलेलं बलिदान. आणि हे कोणी चालू केलं बलिदान मास? मुळात देवा धर्मवीर बलिदान मास ही संकल्पना गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी ही संकल्पना सुरू केली. की मुळात जे संभाजी महाराजांनी दिलेलं बलिदान देवा, हम्म. ह्यात आपण पण आहोत. कसं की त्यावेळेस बाबा जे काही आपले पूर्वज असतील हे सुखी राहावे. बरोबर. कारण अक्षरशः दुष्काळामध्ये सुद्धा मुघल सैन्य कर उरबाडून घेत आहे. हम्म. आदिलशाह झाला, निजामशाह झाला, कुतुबशाह झाला, बरोबर. तोंड दाबून मुक्याचा मारा बसतोय आपल्याला एक प्रकारे. बरोबर. अशा याच्यामध्ये आपला देव, आपला देश, आपला धर्म टिकावा, आपला राष्ट्र टिकावं, हे आर्यवर्त आपलं भारतवर्ष टिकावं, यासाठी ते दिलं गेलेलं बलिदान आहे. बरोबर. की पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण जेवढे आज आपल्या याच्यातले राज्य आहेत
मग प्रत्येकाची भाषा असेल, हे सगळं टिकावं राहावं. आणि अतिशय त्यांना एक प्रकारे शत्रूंनी क्रूरपणे मारलंय. बरोबर. आणि महाराजांना ज्यांनी पकडून दिलं ते म्हणजे गणोजी आणि कान्होजी शिर्के. पण यात पण वाद आहे. त्यांचे वंशज पुढे आले आणि ते बोलले की हे चुकीचं आहे, आमची बदनामी होते. तर म्हणजे हे खरं आहे का की महाराज म्हणजे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के महाराजांना पकडून देण्यात यांचा हात होता की अजून कोणी होते यात फितूर झालेले? एक लॉजिक देवा मुळात जर पाहायला गेलं तर म्हणजे हे बघा, मी कोणाचा काही विरोधक वगैरे नाही, पण एक अभ्यास सांगतो जे तुम्हाला बोलत लिहिलं ते लिहिलं किंवा जी घडलेली घटना आहे तो पुरावा आहे बरोबर. त्याप्रमाणे सांगतो. बरोबर. जर समजा तेव्हा तो जो भाग आहे ही जागीरदारी कोणाकडे होती, तिथली कोणती वाट किती लवकर होईल ते कसं काय समजलं जाईल? त्यासाठी तिथला स्थानिक माणूसच लागेल ना. बरोबर. आता मुळात तुम्ही आम्ही नाशिकचे, बरोबर. जर एखाद्या ठिकाणी भयंकर ट्रॅफिक आहे, आपल्याला एका डोक्यावरून दुसऱ्या डोक्यावर जायचंय, मधल्या गल्ल्या गोळ्या आपल्याला माहिती असणार ना. खरी गोष्ट आहे. हेच जर एखादा मुंबई पुणे कोल्हापूरचा माणूस इथे आणला, तो गुगल मॅप जसं सांगेल तसंच जाईल ना. बरोबर. पण जे गुगल मॅपच्या कधीच्या गल्ल्या गोळ्या दाखवत नाही ते तुम्हाला आम्हाला माहिती असणार पाहायला गेलं तर. खरंय. आणि इतिहासामध्ये ह्या नोंदी आहेत तेव्हाच बोललं चालतंय. हम्म. संशोधनाचा भाग असेल तर संशोधन झालं पाहिजे, बरोबर. कुणी व्यक्तिविशेष नव्हे. पण जर घडलं आहे, जर एवढ्या नोंदी सापडत आहेत, अनेकशा डायरीज आहेत, संदर्भ आहेत, मसदे आलमगिरी वाचू शकतात, त्याच्या दरबारी औरंगजेब ते काय लिहित आहेत, त्यावेळेचे जे काही इतर जे लोक स्वतःचे म्हणजे डायऱ्याज लिहित आहेत रोजच्या, त्यांच्या नोंद आहेत, बरोबर. ते तुम्ही वाचू शकता. ते एकटेच फितूर झाले होते की अजून कोणी फितूर झाले होते? फ्युचरमध्ये पाहायला गेलं तेव्हा की ते आपल्या भारतवर्षाचं एक दुर्दैव आहे हम्म. की आपण कितीही पुढे जाऊ, हम्म. किती वर जाऊ, शेवटी आपला घात हा पृथ्वीराज सिंह चौहानांपासून घ्या हम्म. ते संभाजी महाराजांपर्यंत या, ते 1857चं आपलं स्वतंत्र युद्ध घ्या, बरोबर. झाली आपल्या लोकांसोबत नेहमी फितुरीच आहे. बरोबर. बहुतांश आपलेच होते. महाराजांना पकडलं ते म्हणजे देसाई वाड्यामध्ये. महाराज का गेले होते देसाई वाड्यामध्ये? संभाजी महाराज मुळात तिथे तेव्हा एक न्याय निवडासाठी गेले होते. बरं. दोन भावांचा न्याय निवड म्हणजे एक राजा असतो, हम्म. तो ज्याचं बाबा काय हालचाल आहे, त्या भागात काय चाललंय, इवन त्यांच्या युद्धाच्या पुढच्या तिथल्या जे स्थानिक मावळे असतील, सरदार असतील, यांच्याशी भेटीगाठी घेऊन काय समस्या आहे काही नाही, या सगळ्यांचा एक आढावा घेण्यासाठी महाराज तिथे गेले होते. त्यांची गिरफ्तारी जिथे झाली त्यानंतर काय झालं महाराजांसोबत पुढे? तिथून पुढे तेव्हा जेव्हा महाराजांना पकडलं हम्म. त्यावेळेस महाराजांना सुरुवातीला धर्मवीर गडावर नेलं गेलं. हम्म. तिथून मग पुढे आपण गेलो की मग बाबा तुळापूर, म्हणजे त्या शिक्रापूर, काळचा बहादूर. त्यावेळेस सांगतो. तिथून मग तुळापूर वगैरे या भागामध्ये मग सर्वात आधी तेव्हा आता इथून सुरुवात होती की म्हणजे संभाजी महाराजांवरती जे काही अत्याचार सुरू झाले त्याच्यातून सुरुवात होते. हम्म. मृत्यूसही न डरले मनी धर्मवीर, फुटले स्वनेत्र तुटले जरी जीवशीर, दुर्दांत दहा ज्वलंत समाज व्हावा, म्हणूनही उरत होते सिंह छावा. की काय व्हावा की संभाजी महाराज हे मृत्यूला घाबरले नाही, डगमगले नाही, भिले नाही. कशासाठी केलं संभाजी महाराजांनी? की समाजामध्ये आपल्या एक प्रकारे स्वाभिमान टिकावा, धर्माभिमान हा राहावा, त्यासाठी सहन केलेले एवढे सगळे अन्याय अत्याचार आहे. हा गुरुजींचा अजून एक श्लोक आहे तेव्हा बलिदान माशी निगडित. ओके. की ज्यांचं बाबा एक प्रकारे अंगावरचं कातड खिचून बाहेर काढलंय, हम्म. चापकाचे फटके मारलेत, दगडधोंड्याने मारले, भाला टोचला गेलाय, तरी सुद्धा संभाजी महाराज हा एवढा अन्याय अत्याचार सहन करतायत का? संभाजी महाराजचे बलिदान दिलंय हे आपल्या बाबा शासनासाठी नाही दिलेलं आहे, घराण्यासाठी नाही दिलंय, खरंय. त्यांनी दिलंय काश्मीर ते कन्याकुमारी, ब्रह्मदेश ते बलुचिस्तान, हा अखंड हिंदुस्थानामध्ये आपला देव, आपला देश, आपला धर्म, आपले आचार, आपले विचार, आपली रूढी, आपली परंपरा हे सर्व राहावं, त्यासाठी माऊली दिलेलं ते बलिदान आहे. हम्म. सुरुवातीच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत झालेलं ते त्रास आहे. जेव्हा पकडलं गेलं, औरंगजेबाने 3 प्रश्न केले. पहिला प्रश्न असा की या एवढ्या कालावधीमध्ये आमचे कोणते कोणते सरदार येऊन तुम्हाला मिळाले आणि तुम्हाला मदत केली, त्यांच्या नावं सांगा. दुसरा प्रश्न असा माऊली की तू तुझ्या वडिलांनी जिथे पुढे धन दौलत लपून ठेवली, आमच्यासून लुटलेली, म्हणजे ते भोराडपूरचं असो की सुरतचं असो, बरोबर. ती कुठे लपवली हे आम्हाला सांग. आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न असा, हिंदू धर्म सोड, इस्लाम कबूल कर. संभाजी महाराजांनी 3ही प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिलं, हम्म. तिघांना नाही बोलले. त्यानंतर जेव्हा
दुसऱ्या दिवशी औरंगजेबाने काही जाणकार, त्याच्या याच्यातले जे काही अभ्यासक होते ते सगळे बोलवले. बरं, हे जे काही सांगतोय हे मसिरे मसिरे आलमगिरी हे त्याच्या दरबारातली जी काही नोंद आहे त्यातून तुम्हाला सांगतोय. मग बर. माझ्या पदराचा याच्यात काही नाही. आल्यावरती सर्वप्रथम बाबा यांनी सांगितलं, पहिले तर लालच द्या. लालचला ऐकत नाही. मग कसं द्यावं बाबा? मग शिक्षा अंमलण्यात आल्या. बरोबर. शिक्षा त्याच्यामध्ये त्यांनी ज्या अंमलल्या त्या अतिशय क्रूर देवा, त्या दिलेल्या एक स्पेसिफिक ग्रंथातून. आणि हे कोण सांगत होतं कुठल्या शिक्षा द्यायच्या? हे औरंगजेब आणि त्याच्या याच्यामधले असणारे जे आपण म्हणतो की मोठ्या पदावरचे काही गुरु म्हणू शकतो आपण त्याचे, बरं. की जे त्याचा बाबा त्याचे गुरु आहेत. हम्म. बाबा ह्या लोकांनी बाबा औरंगजेबाच्या याच्यामध्ये साथ दिलेला आहे, की जे लोक आपण म्हणतो ना की जिहादी वृत्तीचे लोक आहेत, अशा प्रकारचे लोक. मग जसं पहिल्या दिवशी संभाजी महाराजांचं तेव्हा अंगावरचे राजवस्त्र काढले गेले, त्यांच्या अंगावरती विदूषकाचे कपडे, विदूषकाची टोपी वरती घातली गेली. त्यानंतर संभाजी महाराजांच्या अंगावर गरम उकळतं पाणी टाकलं गेलं. मग डोक्यापासून ते पायावरचे सगळे केस उपटून बाहेर काढले. बापरे. त्याच्यानंतर माऊली हे 3 प्रश्न पुन्हा विचारले गेले. त्यांच्यासोबत कवी कलशांना सुद्धा हा त्रास दिला जायचा. अच्छा. हो. आणि ते झाल्यावरती पाहायला गेलं तेव्हा दुसरा दिवस आला, पुन्हा एक अत्याचार अन्याय वाढव. मग त्यासाठी काय केलं की अंगावरचं कातडं हे खेचून बाहेर काढले. बापरे, भयानक आहे सगळं. त्यानंतर संभाजी महाराजांचे नख हे तोडले गेलेत, म्हणजे असे खेचले गेलेत एक प्रकारे. खेचून काढले. येस, खेचून काढले. दूध असतं, दूध गरम करा, अंगावरती साय तयार होते. बरोबर. बरोबर. देह आहे, मनुष्य देह, शरीर आहे, जखम होऊ द्या माऊली, त्याच्यावरती खपल्या तयार होणार. बरोबर आहे. बरोबर. त्या जखमांपासून झालेल्या खपल्या जे मायला लागल्या त्या सुद्धा खेचून बाहेर काढल्या माऊली, आणि त्यावर मीठ चोळलं गेलं. पुन्हा ते 3 प्रश्न केले गेले. संभाजी महाराज बोलताय जमणार नाही. विचार करा बरं माऊली. त्याच कारण पण असं की राजा कालस्य कालनं, जसा बाप तसा मुलगा, तशी आई तशी मुलगी, जसा राजा तशी प्रजा. संभाजी महाराज, हो, एक विचार करा, आपल्या इतिहासामध्ये उल्लेख आहे, सम्राट अशोकांनी जेव्हा बौद्ध संप्रदाय स्वीकारला, त्यांच्या पाठोपाठ समस्त देशभरात बहुसंख्यक लोकांनी बौद्ध संप्रदाय स्वीकारलेला आहे. खरंय. तर संभाजी महाराज धर्मांतर करता त्यांच्या पाठीमागे संबंध देश, आपला हा पूर्ण देश महाराष्ट्र आपण जो प्रदेश म्हणतोय व इतर जो प्रदेश आहे आपला, बरोबर. हा एका क्षणामध्ये धर्मांतरित झाला असता की नाही तेव्हा. खरंय. पण आपल्या धर्माचा अभिमान टिकावा, आपला देवदेश धर्म टिकावा, आपल्या आया बहिणींच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र राहावं, कपाळावरती टिकली, डोक्यावरती गंध हे राहावं, टिकावं, ह्यासाठी दिलेलं हे बलिदान आहे माऊली. हे रोज 3 प्रश्न केले जायचे. संभाजी महाराज 3ही प्रश्नाला अतिशय तो छावा म्हणतोय, खरंच छावा माऊली नाही. शत्रूच्या डोळ्यात डोळे घालून नाही म्हणताय, नाही म्हणजे नाही. त्यानंतर संभाजी महाराजांच्या अंगावर तर समजा एखादा आपला शरीराचा अवयव जसं मसल घ्या, हा कापला गेला, त्यांच्या डोळ्यात एखाद कोल्ह्या कुत्र्यांना खाऊ घातला जायचा तेव्हा, त्यांच्या शरीराचा. येस. पण संभाजी महाराज झुकले नाही, नमले नाही, थकले नाही, घाबरले नाही. मग बाबा भांडीच थोडस मांस काढलं, खाऊ घातलं नाही. त्याच्यानंतर पुढे पुढे गेल्यावरती बोट कापलं. बरोबर. मग अशा प्रकारे रोजच्या रोज संभाजी महाराज हा छळ सुरूच आहे माऊली. का बरं करताय संभाजी महाराज एवढं सण? तुम्ही आम्ही आजची पिढी हिंदू राहावी, हा देश हिंदुस्थान म्हणून टिकावा, राहावा, वावरावा, त्यासाठी दिलेलं त्यावेळेस बलिदान आहे माऊली. आणि अशा या परिस्थितीमध्ये विचार करा, वरती तो महिना आहे फाल्गुनचा. कोणता आहे? फाल्गुन. फाल्गुन मध्ये सर्वात जास्त म्हणजे एक प्रकारे उन्हाळ्याला सुरुवात होते आणि भयंकर गरमी होते. आता फाल्गुन महिन्यात जवळच आलाय, जाणवते थंडी कमी होते, गरमी वाढते. बरोबर. संभाजी महाराज उभ्या अवस्थेमध्येच तिथेच उभे, तिथेच झोपतात जागेवरती. पण अशा याच्यामध्ये संभाजी महाराजांना रोज यातना दिल्या जाल्या आहेत, मानसिक यातना सुद्धा, शारीरिक यातना सुद्धा.
त्यांना कंटिन्यू बांधून ठेवलेलं. कंटिन्यू बांधलेले आहे संभाजी महाराजांना. आणि कशा अवस्थेत? ते उभे आहेत, हम्म. बरोबर. त्यांना पूर्णपणे जिथे जिथे जॉईंट्स आहेत ते साखळ्या आहेत, हम्म. बरोबर. म्हणजे मुवमेंट झाली नाही पाहिजे त्यांची. बरोबर. आणि कंटिन्यू एकच अवस्थेमध्ये संभाजी महाराज उभे आहेत. त्यानंतर पुढे आल्यावरती माऊली चापकाचे फटके सुरू झाले. हे 3 प्रश्न सतत चालू आहे. त्याच्यानंतर हापशी बोलवले होते खास. हापशी म्हणजे कोण की एक धिप्पाड पैलवान सारखे म्हणू शकतो आपण. अशा प्रकारचे लोक बोलवले गेले होते. मग संभाजी महाराजांचा एक कान कापला, पुन्हा अंगठा कापला पायाचा. त्याच्यानंतर दादा संभाजी महाराज तरी सुद्धा झुकत नाही, नमत नाही. इवन ते हापशी सुद्धा संभाजी महाराजांना घाबरले. त्याच्यानंतर 2 गरम सळ्या आणल्या गेल्या, गरम केल्या, लाल बुंद झाल्या. आणि संभाजी महाराजांना विचारलं, आमचं धर्मांतर करतोय का, किंवा बाबा कोण कोणी फितुरी गेल्यांचे नावं सांग. संभाजी महाराज नाही बोलतायत. अशा या परिस्थितीमध्ये दादा संभाजी महाराज नाही बोलले आणि त्या सळ्या घेऊन त्यांच्या डोळ्यामध्ये घातल्या गेल्या. बापरे. ज्या धर्मवीरांनी उभ्या आयुष्यामध्ये म्हणजे लहानपणापासून ज्यांनी पाहिलं होतं हिंदवी स्वराज्य घडताना, ज्या डोळ्यांनी पाहिलं होतं की हिंदवी स्वराज्य कसं घडलं, कसं वावरलं, भगवान श्री शिवछत्रपतींचे पराक्रम, आईसाहेब जिजामातेंनी जेव्हा शिकवण दिली त्यांना, ज्या डोळ्यांनी नेत्रांनी पहिला छत्रपती होताना बघितलंय, ते एका क्षणामध्ये माऊली अंधारमय झालीत. विचार करा. पण बलिदान काय देत आहेत की आज तुम्ही आम्ही जे हिंदू आहोत माऊली, त्याच्या मागे एकमेव कारण म्हणजे संभाजी महाराज दिले ते बलिदान. काशी होती काला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर ना होते संभाजी तो सुनत होती सबकी, अशी आमची एक मान्यता आहे. त्याच्यानंतर संभाजी महाराजांना पुन्हा विचारलं, इस्लाम कबूल आहे का? संभाजी महाराज नाही बोलतायत. मग बाबा कोणी फितोरी गेली सांग. नाही. धनकुडे सांग. जमणार नाही. मग संभाजी महाराजांचं नाक दाबलं जातं. असा एक मोठा लांबलचक हुक आणला, तो गरम केला. बापरे. स्वाभाविक आहे, मनुष्य शरीर आहे. प्राणवायूसाठी आपण नाकाने आपला प्राणवायू घेतो. जर नाकाने नाही घेता आला अशा वेळेस आपण आपलं मुख उघडतो. बरोबर. संभाजी महाराजांना जेव्हा प्राणवायू नाकाने जेव्हा दाबलंय, स्वाभाविक आहे संभाजी महाराज मुख उघडणार. बरोबर. उघडल्या तो गरम हुक संभाजी महाराजांच्या मुखात घातला, अडकवला आणि देठरा सकट जीभ बाहेर काढली. बापरे. अंगावर काटा येतोय ऐकून सगळं. तडफड 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 ती जीभ करते आणि अशा वेळेस त्याच्यावरती तलवारीचा घाला घातला जातोय. आणि पुन्हा ते प्रश्न केले गेले. संभाजी महाराज बोलताय, मान हलवून सांगतायत, नाही. आणि हेच सर्व कवी कलशाबरोबर पण होत आहे. येस, सेम शिक्षा सगळ्या. येस. त्यांच्या आधी पण होत आहेत. काय होतंय की त्यांना कवी कलशांचा त्रास बघून संभाजी महाराज घाबरतील. सिंहाचा छावा आहे माऊली, तो घाबरणार नाही, कुठेच घाबरू शकत नाही तो. विचार करा, वज्राहुनी करण्या मन हे कठोर, म्हणजे वज्रासारखं त्यांचं मन कठोर आहे माऊली. त्यांना तुम्ही घाबरू शकत नाही. वज्राहुनी करण्या मन हे कठोर. जसं एक श्लोक सांगतो तेव्हा, उभे आयुष्य शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे कुठं राहिले असेल एखाद्याने विचारलं. कोणी म्हणेल सह्याद्री, कोणी म्हणेल रायगड. पण एक मान्यता सांगतो, एक श्लोकावरून सांगतो, गुरुजींचा श्लोक आहे. मृत्यू जिवेवरी जिने जगले अखंड, उद्ध्वस्त नष्ट करण्या रणिबलेंचे बंड, शिवसिंह सदृश गुरु अवघा स्वदेश, अथवा टिकणार नाही कधीही जग हिंदू देश. म्हणजे काय की शिवाजी महाराज उभा आयुष्य आणि संभाजी महाराज सुद्धा मृत्यूच्या जिवेवर राहिले देवा. एवढे शत्रू, 5 छाया, 6वी असुरवी, मोगलशाही, फ्रेंच, पोर्तुगीज, डच, हबशी, इंग्रज या सगळ्यांशी हे झुंज देत आहे. आणि अशा याच्यामध्ये विचार करा तेव्हा सोबत संभाजी महाराजांना एक युद्ध पुढचं काय द्यावं लागलंय, तर गृहकलश. म्हणजे काय घरामधले घडलं राजकारण वगैरे, ठीक आहे, तो बलिदान मागचा आपल्याला विषय नाही, पण सांगतो बरोबर की हे सुद्धा एक संभाजी महाराजांना सामोरे जावं लागलं. बरोबर आहे. अहो एवढंच काय देवा, युगे 28 उभा विटेवरी पांडुरंग, एक युग म्हणजे 5000 वर्ष. अशा 28 युगांपासून तो विठ्ठल त्या विटेवरती उभा आहे. वारकरी संप्रदाय आपला वारी घेऊन तिकडे जातो.
ही वारी सुद्धा बंद पडली होती माहिती माऊली. ज्ञानोबांची समाधी हरवली होती असं म्हणतात. अच्छा. कारण वारकरी उभय आयुष्यात सदस्य जे जातीपात मानत नाही आणि शांत संप्रदाय सुद्धा यांच्यावर सुद्धा अक्षरशः भयंकर अन्याय अत्याचार केले जायचे हो. एवढंच नव्हे तर आपल्यावरती जजिया कर लावला होता. जजिया म्हणजे काय? तुम्हाला तुमच्या धर्माचं पालन करण्यासाठी द्यावा लागणार असलेला टॅक्स. छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर पान क्रमांक 9 वाचू घ्या, याच्यातला वाचा, त्या दिलेला उल्लेख वाचा तो. अक्षरशः जे आपण शिका ठेवतो याला शेंडी म्हणतो, याला पोर्तुगीजांनी 8 रुपये हा कर लावलेला आहे दादा. बापरे. हो, गोमांतकामधला एक व्यक्ती एवढा क्रूर होऊन गेलाय शासक, की त्यांनी धर्मांतरासाठी एवढा अंध झाला होता तो, की एक खूप प्रचंड मोठी कढाई सोबत एक 50-60 त्याचे काय असेल गावगुंड वगैरे ते असेल ते, अक्षरशः गरीब गरीब लोकांना किंवा गावच्या प्रमुखांना त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्या मुलांना मारलंय. गोवा इन्क्विजिशन पुस्तक वाचलं जाणार नाही एवढे अत्याचार आपल्यावर झाले तेव्हा. आणि अशा याच्यामध्ये शिवाजी महाराज देखील सांगतोय की ह्या धर्मांतराच्या पूर्णपणे विरोधात होते. 4 फादर पकडून आणले, त्यांना सांगितलं आमचा धर्म स्वीकारताय का? ते नाही बोलले. शिवाजी महाराजांनी त्या 4 जणांच्या मुंड्या कापून परत पाठवले. का बरं? कारण तुम्ही धर्मांध होऊन आमच्यावरती जागती करतायत. आज ह्या गोष्टी उदाहरणार्थ शिवाजी महाराजांचा स्वाभिमान आपल्या लोकांनी पेरला, खरंय. समोरच येऊ दिला नाही ना. संभाजी महाराज सुद्धा अगदी तत्व तसेच बरेचसे पत्र आहे अशा गोष्टींचे, ऐतिहासिक पत्र आहे, पण हे कधी समोर येऊ दिले गेले नाही. कोणाच्या तरी स्वार्थासाठी, कोणीतरी पिवळे पुस्तक खपावे म्हणून नाही येऊ दिले हे कधी. आणि समाज हा पूर्णपणे ना पुरुष या स्त्री काहीच नाही, त्यांच्यावर स्वतः स्वाभिमान नाही, एक रॅट रेसचा भाग व्हावा. सकाळी उठले, कामावर जा, शाळेत जा, संध्याकाळी या घरी या, चहा वगैरे प्या, झोपा, संपला विषय. पण एक जगावेगळं करण्याचं कर्तृत्व काय आहे दाखवावर. अशा एका व्यक्तीला देखील एक म्हणजे परिचित व्यक्ती तेव्हा ओळखतो की ज्याची अक्षरशः असे पण लोक पाहिले शिवचरित्र वाचून दारूच्या सवयी सोडल्या त्यांनी. एवढं महान ते चरित्र आहे. खरंय. की व्यसन होते, घाण वृत्ती होती, ती लाईनीवर आलेली. आज बऱ्याच देशांमध्ये छत्रपतींवर अभ्यास केला जातो. अभ्यास केला जातो. तेव्हा एक नाव कदाचित हे होऊ शकतं, ओकोमान ओतू नावाचा जापानचा एक व्यक्ती भारतामध्ये आला, महाराष्ट्रात. जापानीज माणूस आहे तो, मराठी शिकतो आणि त्याच्या इथे जाऊन शिवचरित्र जापानी भाषेमध्ये ट्रान्सलेट करतो. बापरे. दुर्दैव असं आहे तेव्हा की आपल्या मुलांना, या महाराष्ट्रातील आपल्या जे आहेत मुलं मुली, यांना वाचायचीच वेळ नाही. त्याच्याच आपण पुढे गेलो तेव्हा संभाजी महाराजांचे एवढे सगळे अन्याय अत्याचार होत आहे. का करताय संभाजी महाराज? धर्मांतर होऊ नये, स्त्रियांवर अत्याचार होऊ नये, शेतकरी सुखरूप राहावा, यासाठीच करतायत ना. आज जेव्हा एखादी लव्ह जिहादची घटना घडते माऊली, आणि त्यामध्ये आपली एखादी मुलगी म्हणते मी धर्मांतराला तयार आहे, हिंदू धर्मातली, जी फसवली गेली, त्या जाळ्यामध्ये अडकली, जेव्हा ती बोलती, विचार करा संभाजी महाराजांच्या त्या आत्म्याला काय वाटत असेल माऊली? मी बलिदान कुणासाठी दिलं होतं? खरंय. पार डोळ्यामध्ये सळ्या घालून घेतल्या, जीभ देठरा सकट बाहेर खेचून बाहेर काढली देवा त्या माऊलीची. पूर्ण शिक्षा या माणसाने उभा असताना हे सहन केली. अंगावरती मीठ टाकलं गेलेलं, गरम चटके दिले गेले त्या माणसाला, उंटावरती बसून धिंड काढली गेलेली आहे, एवढं अपमानित केले गेले. अपमान कोणासाठी सहन केलाय महाराजांनी? भोसले घराण्यासाठी नाही, जाधव घराण्यासाठी नाही. तेव्हा तुम्ही आम्ही हिंदू राहावे म्हणून. आणि आज जेव्हा संभाजी महाराज बघताय की अरे अमुक अमुक ठिकाणी एखादा आपल्या माणसांना, भोळ्या भाबड्या लोकांना 2 पैशाचा लालच देऊन धर्मांतरित करून घेतोय, संभाजी महाराजांना काय वाटत असेल त्या बलिदानासाठी? त्यांच्या मनावर काय व्यतीत होत असेल तेव्हा? खरंय. त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये सुख नाहीये, दुःखच आहे पाहायला गेले तर. आणि सगळं दुःख कोणासाठी त्यांनी सहन केले तेव्हा? केवळ आणि केवळ आपल्या प्रजाजनासाठी, प्रजा आपल्या लेकरासारखी, त्यांच्यासाठी. खरंय. शिवचंद्रासारखा सात्विक राजा नाही तेव्हा. विचार करा, समर्थ त्यांना काय पदवी देत आहे? श्रीमंत योगी.
श्रीमंत व्यक्ती कधी योगी नाही राहू शकत माऊली, आणि योगी कधी श्रीमंत होऊ शकत नाही. शिवाजी महाराज जरी त्यांचे 32 मनावर बसलेले आहेत, 1 मन म्हणजे 40 किलो सोनं, 32 मन म्हणजे 1280 किलो सोनं, तरी ते काय म्हणतायत, नाही मी जमिनीवरती एक रयतेचा राजा. बरोबर आहे. कोणत्याही प्रकारचा 1% सुद्धा अहंकार त्या माणसाच्या मनामध्ये नाही माऊली. आणि अशा या परिस्थितीमध्ये देवा जेव्हा पुढे अजून त्रास व्हायला सुरू करता, अजून शिक्षा कठोर करा, जेव्हा जीभ तोडली गेली ती तडफड करते, आणि अशा याच्यामध्ये पुन्हा त्यांच्या अंगावर मीठ सोडलं चाललंय, पुन्हा ते 3 प्रश्न केले तर संभाजी महाराज नाही म्हणतायत. औरंगजेब हरलाय, त्याला कळालंय संभाजी महाराज झुकणार नाही, नमणार नाही, थकणार नाही. आणि त्याच्यानंतर औरंग्याला कळालं की उद्या हिंदूंचा एक खूप मोठा सण आहे, नववर्ष आहे, गुढीपाडवा. त्याला काहीतरी गालबोट लावू आपण. याच्यात मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, विचारा. की जेव्हा संभाजी महाराज अटकेत होते, त्यांच्यावर एवढे अत्याचार होत होते, तेव्हा त्यांना सोडवण्यासाठी प्रयत्न नाही झाले का? प्रयत्न झाले, तेव्हा प्रयत्न अनेकदा झाले, पण मूळ असं होतं की आतमधली स्थिती काय होती माहिती नव्हती. संभाजी महाराजांच्या आजूबाजूचा जो पहारा होता सैनिकांचा, हा अतिशय कडक होता. संभाजी महाराज कुठे आहेत हे समजणं कठीण होतं. कारण हे बघा दादा, एवढं मोठी छावणी, 8-10 लाख लोकांची, सैनिकांची, त्यामध्ये बावरची किती, हाय कोण किती, भाषाचा पुढे खांब आहे माहिती नाही, अनोळखी माणूस लगेच पकडला जाईल. प्रत्येक विभागाची एक चेहरापट्टी आहे, निर्देशक ह्या विभागातल्या माणसाने त्या विभागात जाऊन एक प्रकारे गस्त लावली चालली सातत्याने. आणि अशा याच्यामध्ये इतर ठिकाणं सुद्धा लढाया चालू आहे आपल्या. प्रयत्न 100% सुरू होते दादा, 100% सुरू होते, पण आतली स्थिती ही आपल्याला पूर्णपणे माहिती नव्हती. त्याला फळ नाही आलं, जे काय त्यांनी प्रयत्न केले. आलं असतं तर कदाचित तेव्हा इतिहास खूप वेगळा राहिला असता. बरोबर. संभाजी महाराज कधी 1% जरी, एक सांगतो, म्हणजे प्रयत्न यशस्वी झाला असता, खोटं नाही सांगत तेव्हा, मुघल सल्तनतनी त्याच्यानंतर किमान 2 वर्षानंतर त्यांच्या सल्तनतचा सूर्य पूर्णपणे बुडून गेला असता. एवढंच नाही, पण ज्यावेळेस कळालं औरंगजेबाला की बाबा उद्या यांचा मोठा सण आहे, गुढीपाडवा, 9 वर्ष, फाल्गुन अमावस्येच्या दिवशी महाराज खालपासून ते पायावरती मस्तकापर्यंत कुऱ्हाडीनं तुकडे 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 करत आले. बापरे. हिंदवी स्वराज्याचा दुसरा छत्रपती त्यांच्यावरती होणारा हा अन्याय, देवा, अत्याचार आहे. स्वाभाविक आहे, तेव्हा शरीर आहे, त्याला काहीतरी मर्यादा आहेच. शेवटी त्यांचं मस्तक हे कापलं गेलं, भाल्यावरती टांगलं गेलं, आणि तो जो आसपासचा भाग आहे, तुळापूर, वडबुद्रुक, शिक्रापूर, जो काही भाग आहे, तिथे ते फिरवलं गेलं. सांगितलं की जो कोणी आमच्या विरोधात जाईल त्याला आम्ही असेच हाल करून मारणार. ते तुकडे फेकले त्यांनी वडबुद्रुकला, अशा अवस्थेत फेकले की ते ना तर कोल्हे कुत्रे खातील, ना त्याला कोणी हात लावू शकतं, म्हणजे सडतील एक प्रकारे. आपल्या धर्मामध्ये एक पद्धत अशी दादा, की एखादा राज व्यक्ती किंवा राजघराण्यातला व्यक्ती जेव्हा वारतो, एखादा ऋषितुल्य व्यक्तिमत्व वारतो किंवा काहीतरी करून जातो समाजासाठी, असा एखादा व्यक्ती वारतो, चंदनाच्या लाकडावरती त्याला 11 ते 21 ब्राह्मणांच्या मंत्रांनी भडाकणी दिली जाते. खरं. संभाजी महाराजांच्या नशिबात ते सुद्धा नाही. हिंदवी स्वराज्याचे आपले दुसरे छत्रपती, त्यानंतर शिवले पाटील, वेचले पाटील, हे तुम्हाला वडबुद्रुकला सापडतील फक्त. अच्छा. वेचल्यांनी वेचले, शिवल्यांनी शिवले. अच्छा, म्हणून त्यांचे आडनाव तसे पडले. हो, त्यांना ते आडनाव दिले गेले. त्यामुळे पूर्ण भूतलावरती वेचले पाटील, शिवले पाटलांचं सगळ्यांचं मूळ गाव हे फक्त आणि फक्त वडबुद्रुक. अच्छा. आणि अशा प्रकारे त्या शूरवीरांनी संभाजी महाराजांना, आपल्या धर्मवीरांना अग्निडाग दिलाय. पण हे झाल्यावरती औरंगजेबाला वाटलं की आता हिंदवी स्वराज्य संपलं. नाही मावली, थोडासा त्रास झाला सुरुवातीला, पण त्याच्यानंतर वरती सूर्य आग ओकत होता, खाली आपले मराठे अक्षरशः गवत सुद्धा यांनी भाल्याची भूमिका घेऊन टोचत होते मुघलांना. आणि त्या खुलताबाद मध्ये त्या औरंगजेबाला इथेच गाडला, परत जाऊ दिलेला नाहीये. पण या दरम्यान संभाजी महाराजांचा प्रयत्न, जेव्हा जिवंत होते, जेव्हा लढत होते संभाजी महाराज, तेव्हा प्रयत्न होता की मी औरंगजेबाला इथे अडकवून ठेवतो,
उत्तरेतले जेवढे पण आहेत आपले, त्यांनी तिथे एकत्र या आणि दिल्लीचा तख्त घेऊन टाका. विजयराव देशमुखांच्या पुस्तकातला संदर्भ येतो. हम्म. मिर्झा राजेंच्या मुलाला लिहिलेलं पत्र आहे. तुम्ही आम्ही हिंदू आहोत, स्वधर्मी आहोत. त्या दिल्लीच्या तख्तावर आपण बसलो पाहिजे. रामसिंगला जे प्रश्न. येस, रामसिंग. ते लिहिलेल्या म्हणजे पत्रामध्ये उल्लेख आहे, विजयराव देशमुखांच्या पुस्तकात आहे ते. तुम्ही आम्ही हिंदू आहोत, आपल्यामध्ये वाद नसावा. एक प्रकारे त्या दिल्लीच्या तख्तावर बसा तुम्ही. मी औरंगजेबाला इथे अडवून ठेवतो, राजपूतांना एकत्र करा. राजपूत एकत्र सुद्धा होत होते दादा. हम्म. पण एका अफवेमुळे बाबा अकबर उद्या राजपूतांना घेऊन येणार आणि मागून इकडून हल्ला होणार, पुढून आमचा हल्ला होणार, याच्यामध्ये आपण याचा कट कारस्थान करू, असं औरंगजेबाने एक पत्र फितवलं आणि त्यामध्ये तो एक प्रकारे विद्रोह जो काही घडत होता तो तुटला. पण संभाजी महाराजांचे वारंवार प्रयत्न चालू होते. पण ह्यामध्ये जो औरंगजेब अडकला होता, जाऊ नव्हते देत आपले लोक, वेळ लावून दिलं होतं औरंगजेबाला, पूर्णपणे बर्बाद करून टाकलं होतं. हे मुघलांचं जे काही शाही खजाना ज्याला आपण म्हणतो तेव्हा, हा पूर्णपणे खाली करून टाकला होता. त्याची सल्तनत आतून पूर्णपणे खोकली झाली होती. पण ती जी थिणगी पडली होती त्यांच्या बलिदानाची, हो, त्याने नंतर खूप मोठा पेढ घेतला होता. जे दिल्लीचं तख्त फोडलं गेलं, जेव्हा दिल्लीवर स्वारी झाली, ते मयूर सिंहासन जे अन्यायाचं प्रतीक मानलं जायला लागलं होतं, हम्म. ते जे फोडलं तेव्हा, हम्म. ती प्रेरणा आग्रह ध ह्या दोन पितापुत्र म्हणजे दोन सूर्यनारायणांमधूनच ती प्रेरणा उत्पन्न झाली होती. हम्म. त्याचे संघटन झालं, नंतर जे लढाया झाल्या, हम्म. ह्या दोन्ही म्हणजे अक्षरशः सांगतो, 23 वर्ष पुढचे जे झालेले आहेत, आपल्या लोकांकडे धड म्हणजे जे म्हणतो ना पगार पाणी, त्याची कोणती सुविधा नाही. फक्त शिवाजी महाराज, संभाजी महाराज ही प्रेरणा घेऊन कोणी म्हणजे इतिहासामध्ये कदाचित अशी पहिली नोंद असेल माऊली, की राजाना राजधानी ना छत्र ना छत्रपती, अशा परिस्थितीमध्ये आपले लोक वरती सूर्य ओकतो आणि खाली आपले लोक आग ओकताय मुघलांवरती, आणि या पाची पाचशाया गाडून टाकल्या. म्हणून म्हणतो तेव्हा महामंत्र आहे नवे शब्द साधा, जयांच्या स्फूर्तीने जळेबलेंच्या बाधा. नुरे देश ज्यांचा, नुरे देश अवघा जयांचा अभावी, शिवाजी जपू मंत्र राष्ट्र प्रभावी. शिवाजी महाराज हा जो मंत्र आहे तेव्हा, हा राष्ट्राला प्रभावशाली करणारा मंत्र आहे माऊ. आणि आमचाही तोच प्रयत्न तेव्हा, की दरवर्षी असंख्य मुलांना धर्मवीर बलिदान मास कळावं, समजावं, रुजावं, आणि मुलांनी जास्तीत जास्त याचे केंद्र उभे करावे. हा पूर्ण जो आपला समाज आहे, हा भगव्या ध्वजाच्या पायाशी यावा. भगवा ध्वज म्हणजे काय तेव्हा, साक्षात भगवान श्री शिवछत्रपती संभाजी महाराज, ज्ञानोबा तुकोबा, भक्ती आणि शक्ती, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचं प्रतीक म्हणजे ते भगव्याच्या दोन टोक आहेत तेव्हा. बरोबर आहे. असंख्य मुलं मुली हे भगव्या ध्वजाच्या पायाशी यावे. अहो एवढंच काय माऊली, आज जे आपण म्हणतो की धर्मांतराच्या घटना घडताय, लव्ह जिहादच्या नावाखाली, याच्या खाली त्याच्या खाली मुली फसवल्या चालले, ह्याला चाललेत. विचार करा देवा, ती आई देवी साक्षात राणी पद्मिनी हम्म. सोबत साधारणपणे 80,000 ते 1,00,000च्या आसपास स्त्रिया घेऊन त्या जोहर करताय. का करत होत्या माहिती? या जोहर एकूण मरण्याचे माऊली 38 प्रकार आहेत या जगामध्ये, असं ऐकलं गेलं. पण विचार करा, त्यामध्ये सर्वात क्रूर जो प्रकार आहे दादा, तो आहे काय? तर एखाद्या जिवंत माणसाने स्वतःला जाळून घेणं, अथवा एखाद्या माणसाला जिवंत करणं. सर्वात क्रूर प्रकार आहे हा, सर्वात क्रूर आणि वेदनादायी पण. सर्वात वेदनादायक. स्वाभाविक आहे, स्त्री आहे, विष पिऊ शकतात एकत्र, किंवा राणी बाबा पोटामध्ये माझ्या खंजीर मारा, मी मरून जाते. बरोबर. ह्या जोहर का करत होते? नेक्रोफिलिया नावाचा एक शब्द आहे, ऐकलाय आपण माऊली? नाही. नेक्रोफिलिया म्हणजे काय, की मृत व्यक्तीच्या शरीरासोबत बलात्कार करणे. बापरे. हो. विकृती एक प्रकारची. हो, ह्या घटना घडायच्या. पण आम्ही आई सीता मातेसारख्या पवित्र आहोत. हम्म. आम्ही हे शरीर म्हणजे मंदिर आहे, हे पवित्र आहे एक प्रकारे. खरंय. मी काही हे म्हणत नाही माऊली, पण त्यांची एक धारणा सांगतोय. हम्म. त्या स्वतःच्या आत्मसन्मानाचं रक्षण करण्यासाठी अक्षरशः सांगतो, 80 100 वर्षाच्या वयोवृद्ध आजी सुद्धा, आणि एवढंच काय तर गर्भवती स्त्री जिचा 9वा महिना चालू आहे, 10 दिवसावर तिचा बाळ येणार आहे, अशा स्त्रिया सुद्धा त्या जोहरमध्ये गेल्यात. बापरे. ही धर्म आस्था, ही आपली राष्ट्र आस्था, ही सर्व टिकवायचं काम देवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं आहे, त्यांच्या बलिदानातून. आणि समाजानंतर तिला काय तेव्हा बदनामी. आजही पाहायला गेलं आपल्या नाशिकमध्ये
आपल्या इथे एक परिसर येतो नाशिकला, सिटी सेंटर मॉल म्हणून. हम्म. तिथे ठीक आहे, एका कंपनीनं त्याचं ते लोगो लावलेला आहे क्युपिडचा. हम्म. त्याच्याच बाजूला माऊली एक काळ मी सोबत काही सिडको मधले सहकारी, अभि परदेशी झाले, चेतन सोनवणे झाले, त्यांचे काही मित्र परिजन, बरोबर. ह्या सर्वांसोबत एकदा ते एक मूर्ती तिथे संभाजी महाराजाची एक छोटे बाल संभाजी महाराज प्रतिमा आहे, बरोबर. वाघ फाडताना दाखवली होती. बरोबर. त्या चौकाला पण नाव बहुतेक हो छत्रपती संभाजी महाराज हो, चौक आहे. ऑन द रेकॉर्ड काय माहिती नाही. अक्षरशः दादा त्या मूर्तीचा त्यावेळेस जेव्हा आम्ही पहिल्यांदा गेलो, हात तुटलेला होता, बापरे. पूर्णपणे खालती गाळ साचलेला होता. त्या मुलांनी, आम्ही सर्व मित्रमंडळींनी एकत्र येऊन, हम्म. बाबा आम्ही नित्यपूजा करतो म्हणून प्रेरणा मंत्र घेऊन त्या मूर्तीची साफसफाई केली. ठरवलं साप्ताहिक एक हे प्रयत्न करू. आजही तिथले स्थानिक काही मुलं, काही मंडळ हे झटतायत अक्षरशः माऊली. ते संभाजी महाराजांची एक प्रकारे ती मूर्ती हे व्हावी. पण दुर्दैवी असं म्हणावं माऊली, आपल्या सरकारी खजान्याचा जो काही पैसा आहे, हम्म. विरोध नाही करत, पण जो काही आहे तो त्या पिढीच्या मेंटेनन्सला जात असेल कदाचित, किंवा जर ती प्रायव्हेट असेल, ते करत असेल स्वतःहून खर्च, तो करतायत. बरोबर. पण जे आपल्या देशाला एवढं प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व आहे, आज आपण त्यांची एक साधी चांगल्या आकृतीची मूर्ती बसू शकत नाही. काय दिलं होतं आपण हेच तर दुर्दैव आहे आपलं, खरं बघायला गेलं एवढ्या मोठ्या बलिदानाला? आज ह्या समाजाने काय दिलं? हं. अक्षरशः त्यातले काही पोरं होते जे ऐन तारुण्यातले 17-18 वय त्याचं, तेव्हापासून ते प्रयत्न करताय. आता अक्षरशः गृहस्थ याच्यामध्ये प्रवेश करण्याची त्यांची वेळ आलेली, तरी हं. सुद्धा सरकार त्यांना काहीच तिथे करू देत नाही. स्वतःही करत नाही, त्यांनाही करू देत नाही. सरकारला काही राग वगैरे नाहीये, पण मनामध्ये एक भावना असते तेव्हा. जर बरं. आपण एका संविधानिक देश, आपण ज्याला म्हणतो डेमोक्रेसी, हम्म. टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल, अब्राहम लिंकन बोलले. मग जर लोकांसाठी आहे, एक शासन जर लोकांसाठी, लोकांकडनं आहे, लोकांच्या हितचिंतासाठी, हितभाव नाही, हा प्रसंग फक्त नाशिकचा सांगतोय, हम्म. इतर कुठला नाही. अशा असंख्य ठिकाणी असंख्य आहे. आहेत. महामानवांच्या असंख्य ठिकाणी मूर्त्या लावायच्या ज्या प्रेरणा देतील, पण आज त्या लागल्या जात नाही. अगदी त्या ठिकाणी तुम्ही ते बघा, दिसायला कसं आहे, कोणत्याला काही विरोध नाही तेव्हा, पण एकीकडे आदर्श, दुसरीकडे एक प्रकारे व्याभिचार किंवा पाश्चात्य संस्कृती. आज आपला हा जो समाज आपल्या मुळापासून भटकत चालला आहे, तो समाज त्याचा इतिहास विसरतो. तो समाज उद्या इतिहासामध्ये कुठेतरी होऊन हरूनही जातो. जर आपण आपले परंपरा, आपला इतिहास हे सर्व काही विसरायला लागलो माऊली, पुढच्या पिढ्या ह्या काय लक्षात ठेवतील बरं? खरंय. हे आदर्श कुठून मिळवतील बरं माऊली? जेव्हा त्या चौकामध्ये एखादा व्यक्ती बघतोय की बाबा शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे, संभाजी महाराजांची प्रतिमा आहे, लहान मुलगा आहे, बघतोय, तो त्या विचारेल हे कोण होते, यांचा इतिहास काय होता, यांनी काय केलं होतं. मनामध्ये कुठे ना कुठे जेव्हा तो वाचन करायला लागेल, अभ्यास करायला लागेल, ते संस्कार त्याच्या मनात येतील माऊली. बरोबर आहे. त्याला जिज्ञासा लागेल ते जाणून घ्यायची. आणि आज जे आपण म्हणतो की आपल्या देशामध्ये विचार करा, वृद्ध आश्रम वाढतायत, हम्म. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. काय कारण आहे? कारण तुम्ही आम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे परंपरेला, ह्या विचारधारेला विसरत चाललोय. आता जो बलिदान मास होतो तेव्हा हे मुळात पाळण्याचे 3 प्रकार आहेत. म्हणजे हम्म. एक बेसिक लेवल सांगतो. बरं. पहिलं म्हणजे वैयक्तिक पाळू शकतात, दुसरं कौटुंबिक, आणि तिसरं सामाजिक. वैयक्तिक म्हणजे कसं, मी कुठेतरी बाहेर गावी, मला जायला जमणार नाही कुठं, तर मी माझ्या प्रकारे बाबा, बरेच जण याच्यामध्ये सुरुवातीला मुंडन करतात. अच्छा. कारण जो गेलाय हा आमच्या घरातला मोठा भाऊ, आमचा आधार गेलाय, ते बलिदान ज्याने दिलंय ते आमच्या मोठ्या भावाने आमच्यासाठी दिलेलं आहे. बरं, काहींना शक्य नाही, असे लोक पायातल्या चपला सोडतात. अच्छा. कारण ज्यावेळेस चटके बसतायत पायाला, तेव्हा कळतंय देवा की त्या संभाजी महाराजांनी त्यावेळेस आपल्या धर्माच्या रक्षणासाठी स्वतःच्या डोळ्यामध्ये सळ्या घालून घेतल्या, पण धर्मांतर मात्र केलेलं नाहीये. खरंय. कुठेतरी तिची जाणीव होती, त्या प्रत्येक पावला पावला जाणीव होती. संभाजी महाराजांनी सहन केले ते असंख्य अन्य अत्याचार, त्याच्या पुढे जो काही तुमचा आवडतीचा पदार्थ आहे,
हा सोडून द्यायचा. व्यसन बिलकुल करायचं नाही. जे काही तुमचं व्यसन आहे, मग ते दारू असू द्या, तंबाखू असू द्या, चहा असू द्या, कोणतेही व्यसन सोडा. विचार करा दादा, तुमचा आवडतीचा पदार्थ तुम्हाला भेटत नाही, संभाजी महाराजांना नीट जेवण तरी दिलं असेल बरोबर आहे. का हो? संभाजी महाराजांना वाटलं असेल एकदा आपलं शेवटचं एकदा मुलाबाळांना भेटू, त्यांना मिठी मारू. अरे बाळांनो, तुमचा माझा साथ इथपर्यंतच होता, ह्याच्या पुढं नाही. वाटलं नसेल का एकदा शेवटचं एकदा आपल्या वडिलांच्या समोर जाऊन दर्शन घ्यावं? संभाजी महाराजांना भेटलं का होते? नाही. कुणासाठी संभाजी महाराजांनी हा त्याग केला हो माऊली? तुम्हा आम्हासाठी केला, आपल्या देवदेश धर्मासाठी केला ना, या राष्ट्रासाठी केलं ना तेव्हा. खरंय. हेच आज कुठेतरी ह्या समाजाला कळावं, जाणीव व्हावी. व आज जो काही आपल्या देशात संसार उद्ध्वस्त होत चाललाय कुठेतरी, मुलं व्यसनाच्या अधीन होत आहेत, लाचार होत आहेत. लाचार होऊन कधी ना जगावे, त्याहून विषवेळी तोरया मारावी. हे लाचाराचं जगणं नाही दादा, त्यापेक्षा मेलेलं कधीही बरं. पण आज बहुतांश जर आपण पिढी पाहिली, ही व्यसनाच्या अधीन होती. व्यसन असं तर राष्ट्रभक्तीचं माऊली, देशभक्तीचं. त्याची प्रेरणा म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज. त्याच्यानंतर हा झाला वैयक्तिक. कौटुंबिक मध्ये संध्याकाळी सगळेजण घरामध्ये एका ठिकाणी जमून संभाजी महाराज पहिले श्रद्धांजली वाहणं. बरं. एक वेळ ठरवून घेणं की ह्याच वेळेस सर्वजण एकच वेळेचं जेवण जेवू. जर कुणाला काही आजार असेल, रोग असेल, तो 2 वेळ जेवू शकतो, पण त्याने आवडतीचा पदार्थ टाळावा. गोड कुणीच खाऊ नये, ना वैयक्तिकला, ना कौटुंबिकला, ना सामाजिकला पण. त्याच्यानंतर काही काही जण अक्षरशः ते यातना सहन करण्यासाठी जमिनीवर पण झोपतात. खालती गादी उशी काही घेत नाही, त्या यातना समोर यातना काहीच नाही. पण एक जाणीव 1% तरी व्हावी, हा प्रयत्न असतो बरोबर. मुळात. त्याच्यानंतर एवढं झाल्यावरती माऊली येतो सामाजिकवर. सामाजिकवर विषय असा असतो, तुम्ही एक केंद्र उभं करता, मग ते पुरुषांचं असू द्या, स्त्रियांचं असू द्या, किंवा एखादा परिसर आहे, त्या परिसरामध्ये मग सगळे स्त्रिया पुरुष एकत्र आले, तिथे असतो एक केंद्र प्रमुख. मग हे ह्याच्यावरती की रोज तो 1 श्लोक घेईल, 1 ते 3 श्लोक घेईल, किंवा 1 ते 5 किंवा 11 किंवा 21 किंवा सगळे श्लोक हे त्या ठिकाणावरच्या लोकांवर आधारित असतं. शक्यतो सगळेच प्रत्येक दिवशी घेतले गेले उत्तम आहे, पण ठीक आहे, प्रत्येकाचं काय वेळेचं कसं बंधन आहे वगैरे. झाल्यावरती जो श्लोक आहे त्याचा अर्थ समजवणं. बरं, हे सगळे श्लोक गुरुजींनी लिहिलेले. अच्छा. त्यांना असे स्मरण झालेले सगळे श्लोक. त्याच्यानंतर त्या केंद्रावरती मग रोज एक बाबा 1 मिनिटाचं मौन ठेवणं, रोज श्रद्धांजली वाहणं. एक संभाजी महाराजांचा एक मोठा बॅनर, त्याच्या मग बाजूला बाबा का बलिदान मास पळवतोय, त्याच्या मागचं कारण काय. बरं, बॅनर वगैरे शक्य नाही, एक खुर्ची संभाजी महाराजांचा एक छोटा फोटो ठेवणं तर शक्य आहे. एवढं तर कोणाला अवघड नसेलच, ते एक आपण तिथे करू शकतो तेव्हा संभाजी महाराजांसाठी. म्हणजे अशा अनेकशा गोष्टी आहेत. पण ह्यातून जेव्हा तुम्ही महिनाभरचे जे सुतक पाळताय, त्यावेळेस कुठेतरी मनामध्ये ती भावना आपल्याला कळते की संभाजी महाराजांनी काय तो त्याग केला असेल. बरोबर आहे. आणि शेवटच्या दिवशी पूर्ण कडक उपवास, फाल्गुन अमावस्या, आणि गुढीपाडव्याला आपण म्हणजे बलिदान मास जो आहे, ज्या राष्ट्राचं सुतक ज्याला म्हणतो, हे एक प्रकारे संपतं. अच्छा. हो. पण मग गुढी उभारायची त्या दिवशी, कारण मी हो. आता मागे खूप हे झालं होतं की संभाजी महाराजांना त्या दिवशी मारलं, तर हे गुढी आहे चांगलं प्रतीक नाहीये, त्यांना त्यांचं शिर कापून त्याची गुढी उभारली होती. तर इतिहासामध्ये त्याबद्दल काय आहे म्हणजे? ज्ञानेश्वर माऊलींचं तुम्ही ह्याच्यात पाहिलं, त्याच्यात पण उल्लेख आहे. ज्ञानेश्वर माऊली 1200-1300 शतकातले, त्यांच्या ह्याच्यामध्ये उल्लेख आहे गुढीबद्दल. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्या ह्याच्यात उल्लेख आहे. शिवाजी महाराजांनी स्वतः गुढी उभारलेली. बरोबर. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर माऊली एक प्रकारे जर आपण पाहायला गेलं, गुढी ती गुढी उभी राहावी म्हणजे धर्म उभा राहावा. एक प्रकार धर्माचा आपला तो एक म्हणजे आपण म्हणतो उत्सव आहे, साजरा आहे. बरोबर आहे. त्याला गालबोट लागू नये म्हणून संभाजी महाराजांनी आपलं बलिदान दिलं, खरंय. पण धर्म जिंकवला. बरोबर. ते एक जिंकण्याचं प्रतीक आहे. एक प्रकारे म्हणजे सांगायला गेलं तर बाबा, प्रत जण निगेटिव्हली घेतात, पण असं कुठेही नाहीये की संभाजी महाराजांना मारून ती गुढी उभारली गेली. हे फक्त तुम्हाला पिवळ्या पुस्तकात सापडेल दादा.
₹20 20 रुपयावर. समाजाची एक प्रकारे दिशाभूल करणं, जाती जातीमध्ये विष पेरवणं, भांडणं लावणं, हा त्यांचा एकमेव उद्दिष्ट. काय कारण काही नाही, स्वतःचे नॅरेटिव्ह, बाहेरून येणाऱ्या ज्या काही फंडिंग्स या भेटाव्या, देशामध्ये एक प्रकारे अपप्रचार व्हावा आणि लोक एकमेकाशी भांडावे, हा यांचा प्रयत्न असतो. बरोबर. जेणेकरून शासन जे आहे हे कधी स्टेबल नसावं. सुदैवाने आपल्या इथे खूप चांगले इतिहासकार घडलेत, अभ्यासक घडलेत, ज्यांनी अनेक वेळा हा प्रयत्न मारून काढलाय. आणि हे किती तारखेपासून चालू होतं? दिनांक 27-28ला म्हणजे जे कोणी सामाजिक मुंडन करणार ते करतील. त्याच्यानंतर तिथून ते पुढचं गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधीपर्यंत म्हणजे 29 तारीख यामुळे वर्षी. अच्छा, म्हणजे तिथीप्रमाणे गुढीपाडव्यापर्यंत. तिथीप्रमाणेच तेव्हा. म्हणजे दरवर्षी हे डेट्स चेंज होत असतात. हा, डेट चेंज होतं पण तिथी बदलत नाही. बरोबर आहे. आज म्हणजे तुमच्या माध्यमातून खरंच कळलं आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना पण की खरंच हे बलिदान किती मोठं आहे. म्हणजे आपण फक्त बघितलं मूवीमध्ये, चित्रपटामध्ये आपण बघतो की त्यांचा जो छळ केला आहे ते लोक तिथले इथे रडतात, पण त्यामागे किती काही काही याच्या गोष्टी आतापर्यंत आल्या नाहीये समोर आणि ते किती भयानक आहे हे जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा अक्षरशः म्हणजे अंगावर काटा आला ते ऐकताना. तर म्हणजे खूप छान पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, लोकांपर्यंत पोहोचवल्या. खरंच म्हणजे हे जे बलिदान आहे हे व्यर्थ नको जायला असं मला मनापासून वाटतं. आणि छत्रपती संभाजी महाराज हे जे वादळ होतं म्हणजे असंख्य परकीय आक्रमण असो किंवा घरातलं, म्हणजे असं म्हणतात की माणूस हा बाहेरच्या आक्रमणापेक्षा स्वतःच्या घरातले जे दुश्मन आहेत, स्वतःच्या घरातला जो कलह आहे त्याच्याने जास्त तुटतो. आणि ह्या सगळ्या परिस्थितीवर मात करून छत्रपती संभाजी महाराजांनी लढत दिली. म्हणजे 9 वर्ष सतत त्यांनी ती लढत ठेवली आणि शेवटी आपलं बलिदान दिलं, तेही एकदम हसत खेळत. म्हणजे जे काही त्यांनी बलिदान दिलंय ते असं नाही की त्रास दिला त्यांना खूप, पण त्या त्रासात पण ते तुटले नाही, त्या त्रासात पण ते कणखरपणे उभे राहिले. आणि असंच मला वाटतं की आजच्या पिढीने हे घेण्याची गरज आहे की कितीही त्रास असला किंवा कितीही मागे संकट असली तरी मला वाटतं एकदा तुम्ही ना छत्रपती संभाजी महाराज हा मंत्र जप करायला सुरुवात करा. हा एक मंत्रच आहे. हा मंत्र जेव्हा तुम्ही जपाल ना तेव्हा ऑटोमॅटिक तुमच्या अंगात जो संचार होईल ना तो काहीतरी वेगळीच अनुभूती देऊन जाईल तुम्हाला. अद्वैत दादा, थँक्यू सो मच. तुम्ही आले आणि खूप म्हणजे चांगली माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. तुम्हाला काही सांगायचं असेल 2 शब्दाचं तुम्ही सांगा तुमच्या भाषेत. अशी उत्तम माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मिळतच असते व ह्यांच्या चॅनलच्या माध्यमातून अनेकशा वेगवेगळ्या वक्त्यांच्या सुद्धा अभ्यासाच्या गोष्टी ऐकण्यास मिळाल्या. अशाच जर तुमच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी व जगावेगळ्या माहितीसाठी ह्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. चला तर मग मित्रांनो, भेटूया पुढच्या भागात. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की द्या. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओज आणि चांगले चांगले विषयांवर तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद दादा. जय श्रीराम. जय हनुमान. जय हनुमान.